श्री स्वामी समर्थ स्वामी विचार चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, तुम्ही कधी श्री स्वामी समर्थांचा जप करताना, नामस्मरण करताना अचानक शरीरात रोमांच, थरथर किंवा कंपने जाणवले आहेत का? काही वेळा अंगावर शहारे येतात, डोळ्यात पाणी येते आणि आपण विचार करतो, हे का होते? हा अनुभव साधा आहे की काही दैवी शक्ती याच्या मागे आहे, की स्वामींची कृपा जाणवते आहे? चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे गुढ काय आहे ते पाहूया। अनेक भक्त सांगतात की जप करताना त्यांच्या शरीरात एक वेगळी ऊर्जा जाणवते। काही वेळा हात थरथरतात, काही वेळा छातीत कंपन जाणवतात आणि काही वेळा डोळ्यातून अश्रू आपोआप येतात। हा क्षण भीतीचा नाही, तर तो भक्त आणि स्वामी यांच्यातील आध्यात्मिक संगमाचा आहे, संपर्काचा आहे। जसा रेडिओ योग्य फ्रिक्वेन्सीवर आला की सिग्नल मिळतो, तसंच जेव्हा भक्ताचं मन शुद्ध आणि एकाग्र होतं तेव्हा स्वामींच्या कृपेची फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळते। श्री स्वामी समर्थांनी भक्तांना सांगितलं आहे की मी तुमच्या हृदयातच आहे। तुम्ही जेव्हा मनोभावे माझे नामस्मरण करता तेव्हा मी तुमच्या जवळच असतो। आपल्या शरीरामध्ये 7 ऊर्जा केंद्र असतात। जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ नावाचा जप करतो तेव्हा त्या कंपनांनी ही चक्रे जागृत होतात आणि या ऊर्जेमुळे शरीराला कंप, रोमांच मिळतो किंवा थरथर जाणवते। तर मंडळी, फक्त स्वामी समर्थाचं नामस्मरण करतानाच नाही, तर तुम्ही कोणत्याही देवतेचं नामस्मरण करा। ते पूर्ण मनोभावे जेव्हा करता तेव्हा ही चक्र जागृत होतात आणि तुमचे शरीर कंप किंवा थरथर व्हायला सुरू होते। संकेत असतो की स्वामींचे नाम आपल्या शरीरात आता कार्य करायला लागले आहे। परंतु लक्षात ठेवा, हा अनुभव मिळणे म्हणजे अहंकार नाही, पण स्वामींची कृपा मिळते ती नम्रतेने, शांततेने, अभिमानाने किंवा गर्वाने नाही। म्हणून जर तुम्हाला जप करताना अंगात कंप जाणवला तर घाबरू नका आणि स्वतःला श्रेष्ठही समजू नका। त्या क्षणी फक्त डोळे मिटा आणि मनातल्या मनात म्हणा, स्वामी समर्थ माझ्याजवळ आहेत, त्यांची कृपा आता मला मिळाली आहे। जसं यामागे आध्यात्मिक किंवा धार्मिक कारण आहे, तसं याच्या थोडंसं विज्ञानही आहे, वैज्ञानिक कारणही आहे। जेव्हा आपण शांत बसून जप करतो, नामस्मरण करतो, तेव्हा आपल्या शरीरातील नर्व सिस्टीम शांत होते। मेंदूतील काही हार्मोन्स शरीराला रिलॅक्स करतात आणि त्या अवस्थेमध्ये शरीरात ऊर्जेचा प्रवाह वाढतो। त्यावेळा आपल्या शरीरामध्ये कंप, रोमांच किंवा थरथर जाणवायला लागते। म्हणजे भक्ती आणि विज्ञान ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला सत्याकडे नेतात। मन शुद्ध झालं की ऊर्जा जागृत होते। हा अनुभव मिळणं म्हणजे तुम्ही स्वामींच्या जवळ पोहोचत आहात याचा संकेत आहे। पण प्रत्येक वेळी असा अनुभव आला पाहिजे असं काही नाही। स्वामींची कृपा ही सतत असते, ती अनुभूतीने मोजता येत नाही। कधी कंप येईल, कधी समाधान जाणवेल किंवा कधी फक्त शांतता मिळेल, पण सगळं एकच आहे, ती म्हणजे स्वामींची उपस्थिती। म्हणून तुम्ही जेव्हा पुढच्या वेळी जप कराल, नामस्मरण कराल, तेव्हा शरीरामध्ये कंप जाणवला तर घाबरू नका। उलट मनातल्या मनात एक मंत्र म्हणा, जय जय रघुवीर समर्थ। कारण तो क्षण म्हणजे स्वामी समर्थांनी तुमचं नाम, तुमचा जप ऐकला आहे आणि तुमच्यावर कृपेची झुळूक वाहत आहे। जर तुम्हाला नामस्मरण करताना, जप करताना असे काय अनुभव आले तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा। किंवा कधीकधी काही व्यक्तींच्या स्वप्नामध्ये स्वामी येतात, काही संदेश देऊन जातात, तर तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहा तुमचे अनुभव। जर तुम्ही इतरांना शेअर केले तर भक्तांना त्याचा फायदाच होईल। आणि पुढील व्हिडिओ स्वामी समर्थ जर स्वप्नात दिसले तर त्याचा काय अर्थ, या व्हिडिओची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर तो पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मंडळी, पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।